मुंबईमध्ये उद्या ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून आपण ऐकत होतो की ही युती होतीये, मात्र अधिकृतरित्या ही युती उद्या जाहीर होणार आहे। आणि ही युती जाहीर झाल्याच्या नंतर साहजिकच ज्या पक्षावर याचा सगळ्यात मोठा जास्त परिणाम होणार आहे तो म्हणजे शिवसेना शिंदे गट। आता या पक्षासंदर्भात नेमकं काय रणनीती असणार आहे आणि महापालिकांच्या संदर्भात ही युती झाल्याच्या नंतर कशा प्रकारे रणनीती आखली जाणार आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर ठाण्याचे खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत नरेश म्हस्के सर। सर, काय सांगाल? संजय राऊतांनी एक ट्विट केलं आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातलं वातावरणच बदलल्यासारखं झालेलं आहे। सगळेजण एकाच गोष्टी चर्चा करतात, ती म्हणजे ठाकरे बंधूंची युती आता जाहीर होणार आहे। उद्या अधिकृतपणे 12 वाजता ही युती जाहीर होणार आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? बंधू आणि युती हा विषय जर चर्चेला जात असेल, बंधूंमध्ये तर युती असलीच पाहिजे, वेगळं काय त्यात। म्हणजे आधी बिघाडी होती आणि आता आघाडी झालेली आहे, स्वागत आहे। त्याच्यावरती आम्ही काय प्रतिक्रिया देणार? बिघाडी का होती त्याची चर्चा आता सुरू होईल। गेले इतके वर्ष म्हणजे जेव्हापासून राज ठाकरे वेगळे झाले 2005 नंतर, तेव्हापासून हे दोन बंधू एकमेकांशी व्यवस्थित बोलत नव्हते, त्यांचे कौटुंबिक संबंध देखील नव्हते। मात्र आता ज्यावेळी महानगरपालिका निवडणूक आलेल्या आहेत, ज्यावेळी उद्धव ठाकरे हे कुठे ना कुठे, तुम्ही वेगळे झालेला उद्धव ठाकरेंपासून, त्यांच्याकडे वेगळा आता गट आहे, त्यांची शिवसेना फुटलेले, त्यानंतर या दोन बंधूंनी एकत्र येणं म्हणजे याचा अर्थ शिवसेनेला कुठे ना कुठे आव्हान आहे असं वाटतं आपल्याला? हे बघा, शिवसेनेला आव्हान वगैरे काही नाही आहे। आता तुम्ही विचारलं की त्यांच्यात बोलत नव्हते, काही होतं, तर याचं उत्तर आपण त्यांना विचारलं तर बरं होईल की बाबा आता काय झालं आणि पूर्वी का नव्हतं, याचं उत्तर तेच देतील। त्यामुळे त्यांना शुभेच्छा। दुसरी गोष्ट, ज्यावेळी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार त्यावेळी असं तज्ज्ञांचं असं मत आहे की याच्यामुळे सगळ्यात जास्त फटका हा कदाचित शिवसेनेला बसू शकतो, शिवसेनेच्या वोटर्सला बसू शकतो। मुंबई महानगरपालिकेचा आपण विचार केला तर तुमचा अभ्यास त्या ठिकाणचा देखील आहे, तर तुमचं काय मत आहे या दोन बंधूंच्या एकत्रित येण्यामुळे किंवा महाविकास आघाडीमध्ये मनसे आल्यामुळे काय फरक पडेल? कारण की भाजप आणि सेनेची तर युती होणारच आहे। आत्ताच झालेल्या नगरपंचायत, नगर परिषद या निवडणुकींचा निकाल तुम्हाला माहीत आहे आणि ह्या निवडणुकासुद्धा जरी अधिकृतरित्या दोन बंधूंची युती जाहीर झाली नव्हती, तरीसुद्धा ह्या निवडणुका त्या दोन्ही पक्षांनी युती म्हणून, आघाडी म्हणून लढलेल्या आहेत। किती यश मिळालेलं आहे हे आपण पाहिलं आहे। सिंगल डिजिटवरती डिपेंड आहेत, त्याच्यापुढे बाहेर गेलेले नाही आहेत। कार्यकर्ते, पदाधिकारी ओटी लागलेली आहे, ते युती म्हणूनच लढलेले आहेत। जाहीर केली नव्हती, परंतु एकत्र येऊन लढल्या, तरीसुद्धा आम्हाला महायुतीला जो रिस्पॉन्स महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की अशा काही आघाड्या आणि ह्याचा काही फरक पडत नाही। या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा यांनी जे काम केलेलं आहे आणि आमच्या लाडक्या बहिणींचे हे भाऊ आहेत, त्यामुळे प्रचंड असा रिस्पॉन्स आमच्या महायुतीला मिळेल। दावा केला जातो की आमच्या सगळ्या ठिकाणच्या युतीचे फॉर्म्युले आमचे ठरलेले आहेत आणि ते फॉर्म्युले ठरल्याच्या नंतर आम्ही आता युती जाहीर करतो असा त्यांचा दावा केला जातो। ठाण्यामध्ये असेल, ठाण्यातल्या सगळ्या महानगरपालिका असतील, पूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिका असेल, आमचे फॉर्म्युले झालेले आहेत, आमचे कोणत्या जागा वाटून घ्यायच्या ते ठरलेलं आहे असा दावा केला जातोय। काय वाटतं, इतक्या लवकर त्यांनी फॉर्म्युले जाहीर केलेला आहे, सगळं झालेलं आहे, मनोमिलन झालेलं आहे असा दावा केला जातोय, निवडणुकीमध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स असेल? शुभेच्छा आहेत त्यांना। लढण्याकरता कोणीतरी समोर लागतो, त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या। ठाण्याकडे येऊया आपण। ठाण्याच्या संदर्भातल्या युतीच्या चर्चा कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत? कारण की काल आपण पाहिलं की भाजपने सर्वच्या सर्व 131 जागांवरचे उमेदवार जे आहेत किंवा इच्छुक जे आहेत त्यांची छाननी केलेली आहे अर्जांची, आणि त्यातली काही महत्त्वाची नावं जी आहेत ती प्रदेशला पाठवलेली आहेत त्यांनी। याकडे तुम्ही कसं बघता? ते काल वाट बघत होते असं निरंजन डावखरे म्हणालेले आहेत की आम्ही वाट बघत होतो शिवसेनेच्या नेत्यांची, पण आज बैठक होऊ शकली नाही। माझी चर्चा झालेली आहे काल त्यांच्याशी। लवकरच माननीय आमचे मुख्य नेते देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब बसून निर्णय घेतील।
अंतिम निर्णय जो युतीच्या संदर्भातला होता त्या संदर्भातला काल रात्री देखील एक महत्त्वाची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, एकनाथ शिंदे हे सगळे नेते त्या ठिकाणी होते आणि असं ठरवलं गेलेलं आहे की युतीमध्येच आपल्याला लढायचं आहे 29 पण स्थानिक ज्या गोष्टी आहेत म्हणजे अनेक जागा आहेत त्यांचे वाद अजून सुटत नाही आहेत. त्यांच्याकडे कसं बघतं? लवकरच तोडगा निघेल. आजपासून फॉर्म फिलअप झालेला आहे, पहिला दिवस आहे आज. आपला कधीपासून शुभारंभ होईल शिवसेनेचा? आजपासून आम्ही इंटरव्ह्यूज सुरू करतो आहे. आता आम्ही दिव्याच्या इंटरव्ह्यूज आहेत, त्याच्यानंतर इतर ठाणे महापालिका क्षेत्रातल्या इंटरव्ह्यूज होतील आणि आम्हाला आशा आहे की लवकरच युती जाहीर होईल. मॅडम आपल्याबरोबर माजी महापौर मीनाक्षी शिंदे मॅडम आहे. मॅम, तुम्ही कसं बघता ठाण्यातल्या या युतीच्या संदर्भातल्या चर्चांकडे? भाजप ज्या प्रकारे एक प्रकारे सांगत आहेत की आम्ही पुढे जाऊ, त्यांनी 131 जागांवरच्या सगळा संपूर्ण आढावा घेतलेला आहे, नावं पाठवलेली आहेत. कसं बघता तुम्ही भाजपच्या या संपूर्ण प्रवृत्ती? मला असं वाटतं बघा, युतीमध्ये आम्ही युतीच्या चर्चा चालू जरी असल्या तरी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण स्वतः लढलं पाहिजे आणि त्यामार्फत त्यांच्या पण सगळ्या बैठका झाल्या, त्यांच्या इंटरव्ह्यूज झाल्या, तसेच आजपासून आमच्या इंटरव्ह्यूज चालू आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं इच्छा प्रकट करणं हा गुन्हा नाही आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी ह्याच्यावरती निर्णय घेतील आणि जो युतीचा फॉर्म्युला ठरेल त्यावरतीच आपली तिकीटं दिली जाणार आहे. आपण युतीमध्येच लढणार हे निश्चित केलं? वरिष्ठांनी ठरवल्यानंतर मला असं वाटतं की कार्यकर्त्याच्या भावना त्याला दाबाव्या लागतील आणि शेवटी वरिष्ठांचाच मान राखला जाईल. ते तुम्ही महापौर असताना देखील भाजप जे आहे ते सोबत असून देखील अनेक गोष्टींचे भ्रष्टाचारचे आरोप असतील किंवा अनेक जे महासभेमधले प्रस्ताव असतील त्यांना विरोध करणं, अशा अनेक गोष्टी झालेल्या होत्या. तर आता ज्यावेळी युती होईल तुमची परत, समजा महायुतीचा महापौर बसला तरी देखील ह्या कुरघोड्या होणारच आहे. ते तर प्रत्येक वेळी होतं. मला असं वाटतं 2017मध्ये आम्ही इंडिव्हिज्युअलच लढलो होतो आणि त्यानंतर युतीत आम्ही आहोत तरी पण स्वतः लढलो होतो प्रत्येक पक्षाच्या मार्फत. पण मला असं वाटतं की ह्या कुरघोड्या म्हणण्यापेक्षा ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील, विरोधकाच्या भूमिकेत ज्यावेळी बसतो माणूस त्यावेळी विरोधकाची पण भूमिका असली पाहिजे. तिथे कुठेही मुळमुळीत सभागृह चाललं नाही पाहिजे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बोलण्याचं पण धाडस लागतं आणि त्या जर खरंच असतील तर त्याला पण महापौर म्हणून मी एक्सेप्ट केलेलं आहे. कारण तुम्ही माझा कार्यकाळ बघाल तर विरोधकांनी जर कुठली माझी चूक दाखवली तर त्याला पण मी उत्तर दिलेलं आहे व्यवस्थितरित्या आणि मला असं वाटतं की सभागृह असंच चाललं पाहिजे आणि त्या मताची मी आहे. धन्यवाद मॅडम आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आपल्याबरोबर होत्या. एकूणच युती होणार हे निश्चित केलेलं आहे आणि वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणेच सध्या युतीच्या चर्चा देखील सुरू आहेत. लवकरच त्याच्यावर तोडगा निघेल, लवकरच जागा वाटप देखील जाहीर केलं जाईल असं नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं. कॅमेरामॅन अनिल संगरसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.